नमस्कार. रेसिपी टाइम विथ जान्हवीमध्ये सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत गणेशोत्सवामध्ये गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी केला जाणारा खास पदार्थ पंचखाद्य. कमीत कमी 5 जिन्नस वापरून पंचखाद्य तयार केलं जातं आणि बाप्पाची आरती झाली की सर्वांना प्रसाद म्हणून वाटलं जातं. या पंचखाद्यासाठी लागणारं साहित्य बघूया. 1 कप किसलेलं सुकं खोबरं, पाव कप बदाम, पाव कप खडीसाखर, 1 टेबलस्पून खसखस आणि पाव कप खारीक पावडर. मंद गॅसवरती पॅन तापत ठेवलेला आहे आणि यात सुरुवातीला मी खसखस भाजून घेणार आहे. खसखस सुरुवातीला भाजून घेण्याचं कारण असं की सगळे जिन्नस भाजून झाल्यावर शेवटी पॅन खूप तापलेला असतो आणि अशा खूप तापलेल्या पॅनमध्ये जर खसखस भाजली तर तिचा रंग बाहेरून लगेचच बदलतो, पण आतून मात्र ती कच्ची राहते आणि कडवट लागू शकते. अगदी 2 मिनिटाच्या आतच खसखस भाजून झालेली आहे. त्याला छान हलका सोनेरी रंग आलेला आहे. आता मी ती ताटात काढून घेते. यानंतर मी किसलेलं सुकं खोबरं भाजून घेणार आहे. इथे याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट सुद्धा वापरू शकता. खोबरं सुद्धा मंद गॅसवरती छान सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत. खोबरं छान सोनेरी आणि तांबूस रंगावरती भाजून झालेलं आहे. सगळ्या बाजूंनी एकसारखं भाजलं गेलेलं आहे. आता हे सुद्धा मी ताटात काढून घेते. यानंतर मी भाजून घेणार आहे बदाम. बदाम आपल्याला खूप भाजायचे नाहीयेत, अगदी मिनिटभरच हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. इथे या पंचखाद्यामध्ये मी खारीक पूड वापरणार असल्यामुळे ती मी भाजून घेणार नाही. जर तुमच्याकडे खारीक पावडर नसेल तर खारकांच्या बिया काढून खारकांचे बारीक तुकडे करून घ्या आणि मंद गॅसवरती 2 मिनिटं हे तुकडे भाजून घ्या. गार झाल्यानंतर मिक्सरवर फिरवून त्याची बारीक पूड करून घ्या. 1 मिनिट झालेलं आहे. बदाम सुद्धा व्यवस्थित भाजून झालेले आहेत. बदामाचा रंग हलकासा चेंज झालेला आहे. आता हे सुद्धा मी ताटामध्ये काढून घेते. भाजलेले जिन्नस ताटात काढून असेच 10 मिनिटं गार करायला ठेवून देते. 10 मिनिटं झालेली आहेत. जिन्नस गार झालेले आहेत. आता आपण मिक्सरवर वाटून घ्यायचं काम करूया. सर्वप्रथम मी खसखस वेगळी वाटून घेणार आहे, कारण बाकी साहित्याबरोबर जर खसखस वाटून घेतली तर ती नीट वाटली जात नाही. खसखशीची जाडसर पूड करून घेतलेली आहे. याची खूप बारीक पूड करायची नाही, नाहीतर ती तेल सोडायला सुरुवात करते आणि गोळा होते. आता खसखस बाजूला काढून घेऊया. आता मिक्सरच्या भांड्यात मी भाजलेलं सुकं खोबरं घालतेय. सुकं खोबरं छान कुरकुरीत भाजलं गेलंय, त्यामुळे हाताने कुस्करून सुद्धा त्याचा चुरा होऊ शकतो, पण इथे मात्र मी मिक्सरचाच वापर करणार आहे. खोबऱ्यामध्ये खडीसाखर घालून जाडसर पूड करून घेणार आहे. खोबरं सुद्धा खूप बारीक करायचं नाही, नाहीतर ते सुद्धा तेल सोडतं. आता हे सुद्धा बाजूला काढून घेऊया. आता अशाच पद्धतीने बदामाची सुद्धा मी जाडसर पूड करून घेते. जर तुम्हाला बदामाची पूड करायची नसेल तर पातळ काप करा किंवा तुकडे करून घेऊ शकता. आता आपण सगळं साहित्य एकत्र करूया. बाउलमध्ये सर्वप्रथम खोबरं आणि खडीसाखरेचं मिश्रण घेतलेलं आहे. त्यानंतर त्यात घालतेय बदामाची पूड, खारीक पूड आणि खसखस. आता हे सगळं व्यवस्थित मिसळून घेऊया. इथे मी 5 जिन्नस वापरलेले आहेत, पण तुम्हाला हवं असेल तर यात तुम्ही बेदाणे, पिस्ते किंवा तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट सुद्धा ॲड करू शकता. सर्वात शेवटी चिमूटभर वेलची पूड घातलेली आहे. वेलची पूड घालणं अगदी ऐच्छिक आहे. पुन्हा एकदा मिसळून घेतलेलं आहे. बाप्पाच्या प्रसादासाठी पंचखाद्य तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.